नमस्कार. तुम्ही लोक चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरता यार? प्लीज सबस्क्राईब करा. मी किती दिवस बघते सबस्क्रायबर वाढतच नाहीयेत. प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते दाबा. म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला लेटेस्ट अपडेट लवकर मिळतील. आणि आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर अशोक मामा आणि निवेदिताताईंची थोडीशी बाचाबाची झाली, म्हणजे भांडण झाले. त्यानंतर पुन्हा राधा किशाला पैसे देऊन थोडासा कांड करण्याचा आणि भैरवीच्या आयुष्यामध्ये मेस क्रिएट करण्याचं काम स्वप्ना करणार आहे. आणि भैरवी आणि राजनची पुन्हा भेट होणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मामा वाट बघत असतात की जर आज मुलं आली नसती तर काय झालं असतं, म्हणजे जर मुलं हरवली असती तर हे सगळं मी कसं सहन केलं असतं. तेव्हा ते म्हणतात मला पहिले त्या मॅडमला थँक्यू म्हणायला पाहिजे. ते लगेच तर नंबर शोधायला जातात. तर दुसरीकडे इकडे निवेदिताताई बाहेर उतरलेले असतात. तेव्हा ते म्हणतात बोला ना, कोण बोलतंय? तेव्हा सांगतात तुम्ही माझ्या नातवंडांना घरी सोडलं त्यासाठी मनापासून तुमचे आभार आणि सॉरी, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा ते म्हणतात काय चूक झाली? तुम्हाला समजते का आज तुम्ही काय वागले आहात? तेव्हा ते म्हणतात मला माहिती आहे म्हणून तर मी तुम्हाला फोन करून सांगतोय ना. सॉरी, आज पहिल्यांदाच असं झालं आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला समजते का, जर आज मी इकडे नसती आणि मी माझ्या कामानिमित्त जर बाहेर निघाली असती तर ती मुलं तिथेच राहिली असती आणि त्यामुळे किती मॅच झाला असता याचा तुम्ही एकदा तरी विचार करताय का? तेव्हा मामा म्हणतात मी खरंच चुकीचं वागलोय हे मला समजतंय, पण मी नेहमी वेळ पाळतो. तेव्हा ते म्हणतात तुम्ही काही वेळ पाळत नाही. तुम्ही तर खरं म्हणजे तुमच्या नातवंडांना वाटेल ते शिकवता आणि त्यामुळे ते माझ्या क्लासमध्ये किती मेस क्रिएट करतायत ना. तेव्हा ते म्हणतात बरोबरच आहे. तसंही तुमच्या त्या संस्कार क्लासला जाण्यापासून माझ्या मुलांमध्ये कितीतरी वाईट बदल आले आहेत. ते घरामध्ये येऊन पसारा करायला लागले आणि खरं म्हटलं तर मला क्लासमधलं ॲडमिशन कॅन्सल सुद्धा करायचं होतं, पण तुमच्या इथली लोक ते सुद्धा कॅन्सल करू देत नाही. त्याच्यामुळे तर हा गोंधळ अजून वाढत आहे आणि मी तुमची माफी मागायला कॉल केला होता, त्यामध्येही तुम्ही मला सुनवताय. एवढं बोलायची गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला संस्कार क्लासची गरज आहे म्हणून तर तुम्ही एवढं तोंड चालवता. तेव्हा मामा म्हणतात खरंच तुमच्याशी बोलणं अशक्य आहे. मामा रागारागात फोन कट करतात आणि म्हणायला लागतात ही बाई काही सुधारणार नाही, पण हिचा आवाज जरा मला असा वाटतोय की ऐकल्यासारखा वाटत आहे. इकडे त्यांनाही असं वाटत असतं हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा आहे. त्या दोघांना थोड्याफार गोष्टी रिअलाइज व्हायला सुरुवात होतात. तर दुसरीकडे इकडे अनिश बाहेर चाललेला असतो. तेव्हा भैरव विचारते काय रे अनिश, कुठे चालला आहे म्हणजे एवढ्या रात्री? तेव्हा तो म्हणतो अगं तुला सांगितलं होतं ना त्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला आहे, त्यालाच बघायला चाललो आहे. तेव्हा भैरवी म्हणते अरे हा, मी विचारायचंच राहून गेलं, कसा आहे तो मित्र, सगळं ठीक ना? तेव्हा तो म्हणतो हो सगळं ठीक आहे, आता जाऊन तेव्हा समजेल ना. तेव्हा भैरवी म्हणते मग एक काम करते, तसंही मी काम करून करून वैतागले आहे, चल आपण दोघं जाऊ, तुलाही कंपनी होईल. तेव्हा अनिश म्हणतो अच्छा, माझ्यावरती तुला पाळ ठेवायची असेल ना. खरं म्हटलं तर मला समजते तुला असं वाटत असेल ना मी दारू पिऊन येईल, तमाशा करेल, त्यामुळे हे सगळं करते ना, की माझ्यावरती विश्वासच नाही. तेव्हा भैरवी म्हणते तू काय बोलतोय, तुला तरी कळते का? मी काय तुझा पाठलाग आणि या सगळ्याच्या गोष्टी म्हणून बोलत नाही. खरं म्हटलं तर घरात बसून बसून मी वैतागली होती म्हणून विचार केला तुझ्याबरोबर थोडा चेंज होईल म्हणून तर सांगितलं मी सुद्धा येते. तेव्हा तो म्हणतो अच्छा असंच असेल ना तर तिथे जाऊन तुला व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा भैरवी म्हणते तेवढी करायची गरज नाही, तू जाऊ शकतो, फक्त नीट वेळेवरती वापस ये, बस एवढंच माझं म्हणणं आहे, मला भांडायचं नाही आहे. अनिश लगेच तावा तिथून निघून जातो. तो इकडे अजून कोणाला नाही तर स्वप्नाला भेटायला गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो तुला माहितीये का, आपण ते मेसेज आणि त्याला ब्लॉक करून मला असं वाटलं भैरवीचा बिझनेस निघून जाईल, पण इथे काहीतरी भलतच झालं. त्या राजननी अजून सुद्धा तिची ऑफर ठेवलेलीच आहे. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, राजन तर सद्दी साधू आहे आणि त्याने आता भैरवीला असं दाखवलं की त्याने भैरवीची मदत केली आहे, म्हणजे भैरवीला तो अजून जरा जास्त देव माणसासारखा वाटेल आणि त्याचं हे वागणं सगळं तिला खूप छान वाटू शकतं आणि त्याने तिला आता मुठीत घेतलं. आता ती त्याच्यासाठी नेहमी अवेलेबल असेल, पण हे सगळं करणं आपल्यासाठी चुकीचं होऊन जाईल, कारण की जर बेबी ती जर मोठी झाली आणि तिने राजन बरोबर असाच बिझनेस करायला लागला तर तुझं काय होईल? मग ती तर त्या राजन बरोबर जवळीक साधेल आणि तुला पुन्हा घरामध्ये इज्जत राहणार नाही. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ज्यामुळे
भैरवीचा बिझनेस उद्ध्वस्त होऊ शकतो आणि तिच्या होला हो करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे स्वप्नाने राधाकिशाला घरी बोलवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, हे पैसे घ्या, मला तुम्हाला एक काम सांगायचं आहे. तेव्हा ते विचारतात, आत्ता हे कसले पैसे? तेव्हा ती सांगते, हे ॲडव्हान्स पैसे आहेत, तुम्हाला एक काम करायचं आहे. आता भैरवी एका ठिकाणावरती गाळा घेणार आहे, त्या गाळ्यातला तिला भेटता कामा नये यासाठी मी तुम्हाला प्लॅन सांगते. तेव्हा राधाकिशा म्हणतात, प्लॅन सांगायची बिलकुल गरज नाही आहे. खरं म्हटलं तर तुम्ही फक्त म बोला, म वरून काय ओळखायचं हे आम्हाला माहिती असतं आणि तुम्ही असे पैसे देत राहिले ना तर आम्ही सगळी कामं खूप छान प्रकारे करू आणि तुम्हाला काही सांगायची गरज सुद्धा राहणार नाही. खरं म्हटलं तर आम्हाला समजलं आहे तुम्हाचं म्हणणं असं आहे भैरवीला तो गाळा भेटता कामा नये आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत ना. तुम्ही पैसे दिले ना की आम्ही सगळं करू, आम्हाला सगळ्याच गोष्टी खूप छान प्रकारे येतात. तेव्हा ती म्हणते, पण हे काम चोख व्हायला पाहिजे. तेव्हा राधाकिशा म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, हे काम नक्कीच होणार आहे आणि भैरवीच्या बाबतीत आम्ही कोणतीही चूक करणार नाही. तिला तो गाळा भेटणार नाही म्हणजे नाही आणि तिचा बिझनेस सुद्धा होणार नाही. तेव्हा ती म्हणते, हे तर खरंच खूप छान आहे, जर असं झालं ना तर तुम्हाला अजून पैसे मी देईल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, आम्ही आमच्या कामाला लागतो. ते दोघं लगेच त्यांच्या कामाला निघून जातात. तर दुसरीकडे भैरवी इकडे तिच्या कामासाठी बाहेर निघत असते. तेव्हा अनिश तिच्या मागे पुढे करायला लागतो आणि म्हणतो, भैरवी तू तर बाहेरच चालली असशील ना, मग मी तुला आईकडे ड्रॉप करतो. तेव्हा भैरवी म्हणते, नाही रे, पहिले मला बँकेमध्ये जायचं आहे, तू पहिले गाडी काढ. तो लगेच गाडी काढायला बाहेर जातच असतो. तेवढ्यात दारावरती राजन आलेला असतो. ते बघता तो विचारतो, काय रे, आज इथेच मीटिंग आहे का की भैरवीला डायरेक्टली इथून न्यायला आलं आहे? तेव्हा तो म्हणतो, नाही रे, मला सरप्राईज द्यायला आवडतात ना आणि त्यातलंच एक सरप्राईज आहे. खरं म्हटलं तर मला भैरवीशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, पण काय बोलायचं आहे? तू तर फोनवरती सुद्धा बोलू शकतो ना. तेव्हा तो म्हणतो, नाही, मला इथेच बोलायचं आहे. भैरवी, आता थोड्या दिवसामध्ये तुला 5,000 मोदकची ऑर्डर भेटणार आहे आणि त्यानिमित्त मी तुला अपडेट विचारायला आलो आहे. 5,000 मोदक तुला जमतील ना? तेव्हा ते म्हणते, तू काळजी करू नको, मी सगळा सेटअप रेडी केला आहे आणि तसंही लवकरच कामाला सुरुवात सुद्धा होईल. आज उद्यामध्ये जागेचं काम होऊन जाईल, मग आम्ही सगळं काम करू आणि आता त्याच्यासाठी मी काही वस्तू बघायला चालली होती. तेव्हा तो म्हणतो, हे तर चांगलं आहे, पण त्यानिमित्त अजून गोष्टी आहेत. तेव्हा अनुष म्हणतो, एवढंच बोलायचं होतं? मग हे सगळं तर तू फोनवरती सुद्धा विचारू शकतो ना, त्यासाठी पर्सनली यायची काय गरज होती? तेव्हा तो म्हणतो, सगळ्याच गोष्टी फोनवरती होत नाही ना आणि खरं म्हटलं तर फोनवरती थोडे प्रॉब्लेमच चालू होते, त्यामुळे मी विचार केला की पर्सनली यावं, कारण की कधी कोणाच्या नाकामध्ये काय गुपसेल ना हे सांगता येत नाही. आणि भैरवी, ही गोष्ट तर मला पर्सनलीच करायची होती. हे घे तुझा ॲडव्हान्स चेक 1 लाखाचा, तुझी पहिली ऑर्डर आहे, मग तुला मटेरियलसाठी पैसे लागेल आणि जेव्हा 5,000 मोदकांची ऑर्डर असेल तेव्हा तुला सगळ्या गोष्टी नीट हँडल करायला लागतील. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, आता तू आलाच आहेस तर चहा बनवू का? तेव्हा अनिश म्हणायला लागतो, अरे चहा कशाला, तू लिंबू पाणी पिऊन जा ना. तेव्हा राजन म्हणायला लागतो, मला माहिती आहे तुला मला इथे थांबवायचं आहे, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. मी ज्या कामासाठी आलो होतो ते झालं आहे, आता मी जातो. तो लगेच तिथून निघून जातो. अनिशला त्याचं वागणं थोडं खटकलेलंच असतं. तर दुसरीकडे राधाकिशा इकडे त्या डीलरची वाट बघत असतात. तेवढ्यात ते तिथे येतात. राधाकिशा त्याला फोन लावतात आणि म्हणायला लागतात, अच्छा अच्छा, तुम्हीच आहात का? तेव्हा ते विचारतात, तुम्ही कोण? तुम्ही भैरवी माझगावकर यांच्या घरून आले आहेत का? तेव्हा ते म्हणतात, हो, आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत आणि तुमचा विश्वास बसत नसेल ना तर हा बघा आमचा त्यांच्या बरोबरचा फोटो आहे. तेव्हा ते म्हणतात, बोला ना, तुम्ही मला इथे का बोलवलं आहे? तेव्हा ते सांगायला लागतात, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. भैरवीने तुमच्याकडून गाळा घ्यायचा विचार केला आहे ना, म्हणजे ती तिथे मोदक बनवणार आहे असं तुम्हाला सांगितलं आहे ना? तेव्हा ते म्हणतात, हो, मग त्यामध्ये काय चुकीचं आहे? तेव्हा ती म्हणते, नाही, आम्ही तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. भैरवी फक्त वरून वरून दाखवते की ती तिथे मोदक बनवते, पण खरं म्हणजे ती तिथे अंमली पदार्थ विकते आणि हे सगळं आम्हाला सुद्धा माहिती आहे. तेव्हा ते म्हणतात, पण मी तुमच्यावरती का विश्वास ठेवू? तेव्हा ते म्हणायला लागतात, कसं आहे माहिती का, आमचा सुद्धा गाळा होता आणि जेव्हा तिला आम्ही गाळा दिला ना तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या, त्यामुळे पोलीस केस झाली, पण आम्ही तर घरचे आहोत ना म्हणून आम्ही सुटून गेलो. पण तुमच्या बाबतीत काय होईल याचा कोणीच अंदाज देऊ शकत नाही. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं
करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात मी तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही आहे, मी स्वतःहून तिच्याशी बोलेल. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा, आम्ही तर सांगण्याचं काम केलं, बाकी तुमचं आयुष्य तुम्हाला जसं वागवायचंय तसं वागवा. हे ऐकल्यानंतर त्यांचं टेन्शन थोडं वाढलेलं असतं. दुसरीकडे संस्कार वर्गामध्ये सगळे पेरेंट्स आलेले असतात आणि ते म्हणायला लागतात आम्हाला तुमच्या टीचरला भेटायचं आहे म्हणजे आहे, किती हा गोंधळ चालला आहे, आमची मुलं किती उद्धटपणे वागायला लागली आहे. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणायला लागतात तुम्हालाही प्रॉब्लेम आहे का, तसंही आमच्या बाबतीतही हे सगळं होत आहे. तेवढ्यात इकडे इरा ईशान म्हणायला लागतात यांचं होऊ द्या, चला आपण मस्त आहे की मुलांबरोबर मजा करू. ते सगळे तिकडे आतमध्ये निघून जातात. तेवढ्यात इकडे सगळे भडकलेले असतात. ते बघता रिसेप्शनवाले दादा म्हणायला लागतात एक काम करा, अजून 2 दिवस आहेत, 2 दिवस तुम्ही शांत राहा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण बोलू शकतो. तेव्हा म्हणतात बरोबर, तुमचे सगळे रूलच असणार आहे आणि तुम्ही तर तुमच्या हिशोबाने चालणार. तुमच्या टीचर आहेत त्या उद्धटपणे सगळ्यांना बोलतात आणि सगळ्याच गोष्टी उद्धटपणे चालल्या आहेत. मला तर समजतच नाही हे संस्कार वर्ग आहेत की काय आहे. तेवढ्यात तो मामांना रेकॉर्ड करायला लागतो. मामा सगळ्या पेरेंट्सला सांगत असतो मला तर यांचा संस्कार वर्ग काही आवडत नाही आहे आणि खरं म्हटलं तर पहिल्या दिवसापासून मुलांनी जो गोंधळ घातला आहे ना त्याला काही लिमिटच नाही. खरं म्हटलं तर यांना संस्काराची गरज आहे, मुलांचं भविष्य आपण खराब करत आहोत असं काहीतरी चाललं आहे. तेव्हा सगळे पॅरेंट्स म्हणतात तुमचं म्हणणं आम्हालाही पटत आहे आजोबा, हे सगळं तर बरोबरच आहे. तेवढ्यात तो व्हिडिओ काढतो आणि म्हणायला लागतो आता हे आजोबा आहेत ना हे दररोज सगळ्यांच्या मध्ये मध्ये करत असतात, आता मॅडमला यांची व्हिडिओ दाखवतो म्हणजे कसं खरी मजा येईल. तर दुसरीकडे भैरवी खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते चांगल्या मनाने एखादी गोष्ट करायला घेतली ना की ती छानच होते, म्हणून तर आता आपल्याकडे काल मी सामान बघून आली आणि आज आपल्याकडे पैसे सुद्धा आहेत, किती छान ना. तेव्हा अनिश म्हणतो पण 5000 मोदक जरा जास्त मोठी गोष्ट नाही का. तेव्हा भैरवी म्हणते तू काळजी करू नको, माझी सगळी प्लॅनिंग झाली आहे आणि या गोष्टी आरामात मॅनेज होऊ शकतात. आता तसं ते जागेचंही बघितलं तर सोपं होईल. तेवढ्यात ते दादा भैरवीला कॉल करतात. भैरवी म्हणायला लागते दादा माझं आता पैशांचंही फायनल झालं आहे, मी आजच तुम्हाला भेटते आणि आजच्या आज आपण जागेचं आणि रेंट ॲग्रीमेंट सगळं काही फायनल करू. तेव्हा ते म्हणतात मी तुम्हाला जागा देऊ शकत नाही, ही आपली डील आहे ती कॅन्सल समजा. तेव्हा भैरवी म्हणते असं का बोलताय, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ते म्हणतात मला या सगळ्यामध्ये फसायचंच नाही आहे, तुम्ही मोदकांच्या नावावरती अंमली पदार्थांचा विक्री करता हे मला समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारची डील होऊ शकत नाही, मला विषयाची परीक्षा घ्यायचीच नाही आहे. तेव्हा भैरवी म्हणायला लागते असं का बोलताय तुम्ही, हे तुमचं गैरसमज आहे, असं काहीच होणार नाही आहे. भैरवी अक्षरशः रडवानी झालेली असते पण अनिश मागून खूप खुश असतो, त्याच्या चेहऱ्यावरती आसुरी आनंद दिसत असतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात बघणार आहोत. इकडे ते ताई सगळ्यांना शिकवत असतात आता आपण मराठी महिने बोलूया. तेव्हा इरा ईशान म्हणतात मग मराठी महिन्यांचा उपयोग काय होणार आहे, तसंही शाळेमध्ये आणि बाकी ठिकाणी आपण तर इंग्रजी महिने काउंट करतो ना, मग मराठी महिन्याचा काही उपयोग नाही, हे काही शिकू नका. तेव्हा निवेदिता ताई चिडतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचं, तुम्ही आल्यापासून माझ्या प्रत्येक क्लासमध्ये काही ना काही खोड्या करण्याचा प्रयत्न करताय, तिकडे बाहेर तुमचे आजोबा सगळ्या पेरेंट्सला भडकवतात, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये सगळ्यांनीच घोळ घालायला घेतलेले आहेत, हे मला बिलकुल मान्य नाही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मुलं थोडी घाबरून गेलेली असतात. तर दुसरीकडे भैरवी इकडे थोडी नाखुश असते. तेव्हा मामा विचारतात काय झालं भैरवी, तू एवढी शांत का आहे, काय झालं बिझनेसचं. तेव्हा ती म्हणते आपण जी जागा बघितली होती ना ती जागा कॅन्सल झाली आहे. ते म्हणतात की ते जागा देऊ शकत नाही कारण की त्यांना कोणीतरी असं सांगितलं आहे आपण मोदकांच्या जागेवरती अंमली पदार्थ विकणार आहोत आणि त्यामुळे त्यांनी जागा कॅन्सल केली. हे ऐकल्यानंतर मामा ही अक्षरशः चिडून गेलेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच भैरवीला नवीन जागा भेटेल की ती घरातूनच बिझनेस सुरू करेल आणि अनिश आणि स्वप्ना जे काही करत आहे ते खरंच किती नीचपणाचं आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज गाईज सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.